पिंपळगावच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा राहिलेला असा हा बांगर परिवार आहे। पिंपळगाव कुटुंब पद्धती, या बांगर परिवाराची एकत्र कुटुंब पद्धती, 4 भावांचा हा परिवार। मग त्यामध्ये सगुणा रानूजी बांगर, सदाशिव रानूजी बांगर, कैलासवासी किसन रानूजी बांगर वायरमॅन, आणि या परिवाराचं कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी काम केलं ते कैलासवासी दशरथ शेठ रानूजी बांगर। असा हा 4 भावांचा एकत्रित परिवार, आणि एकत्रित परिवाराचा संपूर्ण कारभार करण्याचं काम कैलासवासी दशरथ शेठ रानूजी बांगर यांनी केलं। गावामध्ये देखील रेस्टिंगचं दुकान आयुष्यभर चालून गोरगरिबांची सेवा करण्याचं काम या परिवाराने केलेलं आहे। आणि याच परिवारातील सदाशिव रानूजी बांगर यांच्या धर्मपत्नी कैलासवासी अखंड सौभाग्यवती सुमन सदाशिव बांगर यांच्या दशकविधीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। 40 सदस्यांचा एकत्रित असा परिवार, 8 पुतणे, त्यामध्ये मग दशरथ शेठ रानूजी बांगर यांच्या पश्चात त्यांचा पुतण्या माननीय श्री रामदास शेठ सगुणा बांगर शेती करून देखील आपल्या कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे। दुसरा पुतण्या मच्छिंद्र सगुणा बांगर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करत आहे। या मातेचा एक मुलगा जालिंदर सदाशिव बांगर निगडी या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय, इंजिनिअरिंग वर्क स्वतःचा व्यवसाय करत आहे। संदीप किसन बांगर पुतण्या टाटा टेक्नॉलॉजी मध्ये नोकरी करत आहे। एक पुतण्या माननीय श्री चंद्रशेखर दशरथ बांगर साहेब बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून काम करत आहे। या मातेचा एक चिरंजीव राजेंद्र सदाशिव बांगर हाही नोकरी करत आहे। आणि या मातेचा एक पुतण्या ऑस्ट्रेलिया या ठिकाणी परदेशात स्वतःचा व्यवसाय सोलर पॅनेलचा व्यवसाय ऑस्ट्रेलिया या ठिकाणी परदेशामध्ये करत आहे। दुसरा पुतण्या दादाभाऊ दशरथ बांगर हा देखील वुडन पॅकेजिंग चाकण या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय करत आहे। एक मुलगी सौभाग्यवती हिराबाई शंकर बांगर इंदोरे परिवारामध्ये दिलेली आहे। नातवंड पतवंड असा 40 सदस्यांचा हा परिवार। या नानीने देखील हा परिवार घडवण्यामध्ये मोलाचं सहकार्य, मोलाचं योगदान दिलेलं आहे। शांत आणि संयमी स्वभावाची नानी बांगर परिवारातून गेल्याने बांगर परिवाराचे दुःख झालेलं आहे ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने द्यावी। चांदवली बुद्रुक फुटाणे परिवारातील ही माता बांगर परिवारात आली आणि बांगर परिवाराचं नंदनवन करण्यामध्ये देखील मोलाचं काम या नानींनी केलेलं आहे। या नानींच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी ज्या मान्यवरांचा नाम उल्लेख केला जाईल त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे। मुळे जावई, अथर्व संदीप मुळे नातू, संतोष बालेराव जावई, करकर नाथ जावई या पाहुणे मंडळींना विनंती आहे प्रतिमेचे पूजन करण्यासाठी या ठिकाणी माजी चेअरमन माननीय श्री अंशु गणाजी करकर तात्या यांना विनंती आहे ज्ञानेश्वरीचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। ज्ञानेश्वरीचं पूजन करण्यासाठी श्रीराम दूध उत्पादक संस्थेचे माजी चेअरमन माननीय श्री अंशु गणाजी करकर तात्या यांना विनंती आहे ज्ञानेश्वरीचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। आणि ज्ञानेश्वरीचं पूजन झाल्यानंतर लगेचच प्रवचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 संसार सारं भुजगे भवं भवामि सहितं नमामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदं पूर्ण कीर्तिदयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण
तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता तैशीची शरीरायिनीची घडी किंबहुना पवित्र वैकुंठ भूमीमध्ये गंगामाईच्या पवित्र तीरावर दुःखी अंतकरणाने उपस्थित बांगर कुटुंबियांचे अपतेष्ट सगळे सोयरे परिपाहुणे शोकतो नमस्त. विशेषतः राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक कला क्रीडा कृषी व्यापार सहकार आणि पत्रकार या अनेक ठिकाणाहून कैलासवासी अखंड सौभाग्यवती सुमन सदाशिव बांगर या मातृतुल्य व्यक्तिमत्वाला अखेरच्या आपण श्रद्धांजली आदरांजली सुमनांजली समर्पित करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. कार्यक्रमाच्या शेवटी त्या अनुषंगाने माऊली महापौर त्याच्या मुखातून निघालेली काही आशीर्वचन दशकेला आलेल्या बऱ्याचशा मंडळींची ओवी कांत असेल, कुणाची पद्धत असेल, कुणी ऐकिवत असेल, कुणी ऐकली नसेल, तैशी किंवा झाला चिरापुढे या ओवीच्या मतीत 3.5 चरणाची ओवी समग्र जीवनावर परिणाम करणारी ही अक्षर आहेत ज्ञानोबरायांची. नामावने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, सर्वात श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानदेवी. एक बऱ्याच लोकांचा तर समज असा आहे, गोड गैरसमज म्हणूया, महाराज ज्ञानोबरायांची ज्ञान ते गुरुजींना सगळं शिक्षण ज्ञात आहे, पण तरी सुद्धा त्याला अल्फाबेट्स असतील, स्वर असेल, व्यंजन असतील, प्रवृत्ती केली जाते. आणि एकदा का पुन्हा ज्यांना ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आवड वाटते त्यांनी प्रवृत्ती केली तैशेची शरीर आहे. या मृत्यू मिळालेला आहे नर्दी आणि दान लागले हाती उत्तम शरीर साध्य होय केले शरीर कारण देवे दिला देव येण्याचं कारण आगा कर्मी जेवरावे तैती सुख दुःखी फळावे तरी ती भोगवया यावे देहाई का. जन्माला येण्याचं कारण जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. जन्माला येण्याचं कारण जन्म येणे घडे पातकाचे मूळ. येण्याचं कारण जन्म सगळ्या गोष्टी कारणे सोडून तर या गोष्टी आपण संपवू शकत नाही. का संपवू शकत नाही? तेवढं ज्ञान आपल्याकडे नाही. पण कदाचित मनुष्य जर जन्माला आलो आपल्याला अवघड वाटतंय, पैशाची शक्यता येते. वाक्य सांगतो, खिचडी अगर बर्तन में पके, खिचडी अगर बर्तन में पके तो बीमारी करती है. बरोबर है. है वही खिचड़ी दिमाग में पके तो अच्छे इंसान को भी बीमार कर देती है. आता तेच आता त्याच्यापेक्षा काय चाललंय या कलियुगामध्ये? वेगळं काहीच नाही ना. आपल्या पुढे कोण जातोय त्याचा पाय कसा ओढताय, त्याच्या पुढे कोण जातोय त्याचा पाय कसा ओढता येईल, हेच चाललंय सगळं. आणखी एक वाक्य सांगतो, नीट ऐका, कांदेव नाही का. जब तक आपका मन तब तक कोई मंत्रा आपके कान में प्रवेश नहीं कर सकती. कधीतरी विचार करा, आपल्या घर फुटण्याचा व्यवसाय फुटण्याचं कारण काय असू शकतं? काय असू शकतं? गोष्ट ऐकून गावडे दादा 40 वर्ष झाली पण आजच स्मरणातून गेली नाही. मग ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतली जर 4,500 गोष्टी रूपाने जर सांगितलं तर स्मरणातून जातील. वेद अनंत बोलीला काय घ्यायचंय वेदातून, तरी आपल्याला काय घ्यायचंय तर आपलं सोयीत कशात आहे. माझे सोयीत नाही कोणी. त्या वेदातली तीच वाक्य घ्यायची. मला अजून काही आठवतंय की त्या आजीने सांगितलं एक राजा म्हणजे तुम्हाला आजीने सांगितलेली गोष्ट आहे, त्यापेक्षा काही वेगळं नाही, तीच गोष्ट आहे. म्हणजे ते स्मरणातून जात नाही. मग ज्ञानोबरायांनी 4,500 गोळ्या सांगितल्या दृष्टांत रूपाने, तेव्हा स्मरणातून जाऊ शकत नाही ना. म्हणून ना
तैशेची शरीरा येणे शरीरा येण्याची सरी किंबहुना येल झालं चिरापडी या शरीरात तर करावं काय देहाची तैशेची शरीरा येण्याची सरी. कारण ज्या लोकांमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत या लोकांचा नियम आहे. काय नियम आहे? आणि शरीर जाता घवे. ते सगळ्या ज्ञानोबरांचे ज्ञानेश्वरतले वैभव आणि शरीर जाता घवे ते नाशिवंत स्वभाव आहे म्हणून तो अजून जावे. पंडकुमारा या लोकांचं नाव वेगळं आहे. अनेक लोक असतील पण या लोकांचं नाव वेगळं आहे. 7 पातळ सांगितले आतळ वितळ रसातळ महातळ तळातळ पातळ 7 पातळ सांगितली. स्वर्गलोक सांगितला, इंद्रलोक सांगितला, गणेश लोक सांगितला, कैलास लोक सांगितला, वैकुंठ लोक सांगितला, कैलास लोक सांगितला. पण या लोकांमधला सगळ्यात महत्वाचा लोक कोणता तर मृत्यू लोक. ज्या लोकात तुम्ही आम्ही जन्माला आलो मृत्यू लोक का इथं जन्माला आलेला प्रत्येक सजीव देह धारण केलेला देह सोडणार आणि आत्मा ज्या तत्वापासून सुटलेला आहे त्या तत्वात विलीन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या लोकांचं नाव मृत्यू लोक आहे. म्हणून काही वाक्य लक्षात ठेवा. क्या खूब कहा है किसी ने ना तेरा एक होगा ना मेरा लाख होगा ना हंसी तेरी होगी ना मजाक मेरा होगा गुरूर न तर शाही शरीर पे तेरा भी खाक होगा और मेरा भी खाक होगा. कोई रो के दिल बहलाता है कोई हंस के दर्द छुपाता है. क्या करामात है कुदरत की जिंदा इंसान पानी में डूबता है मुर्दा तैर के दिखाता है. हमेशा ब्रांडेड करने वालों कपड़ का कोई ब्रांड नहीं होता. मौत तो देखा तो नहीं किसी ने लेकिन शायद ही वो कोई हसीन ख्वाब होगा क्योंकि जो भी एक बार मिलता है कम वक्त जीना छोड़ देता है. इतना हसीन मृत्यु है. न जाने कौन सी रात आखिरी होगी न जाने कौन सी बात आखिरी होगी. मिलते जुलते रहो यारो बातें करते रहो यारो न जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी. तैशीची शरीरा येणे सांगता येईल. तुकोबरायांचं प्रमाण सांगू क्षणभंगुर नाही भरवसा अरे सावध तोंडामाय आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार तो राय होसा का. कोणती वेळ कोणती मुलाकात कोणता चहा कोणतं बिस्किट शेवटचं असेल सांगता येईल. आपल्याला इथपर्यंत माहित आहे. आपण घरी जाऊ इथून उठल्याच्या नंतर कबीर महाराज तुम्हाला सांगतो तुम्हाला की जीने की प्रक्रिया सातो मी द्यायला इथे राहणार. अरे जाईल देव जाईल याची काळवा खाईल पाहतो उंदीर घेऊन जाईल लोका तैसा लोक काळ देत असेल. याच ज्ञाने तैशेची शरीरा येण्याची सरे जावं काय मंडळी. पुढे जाऊ बघा पुढे जाऊन बोलतो बघा अंकांची शाळा होती. तैशेची शरीर येईल अंकांची शाळा. अंक किती 1 ते 100 नाही 0 ते 9 1 ते 10 नाही 0 ते 9 संख्येची शाळा होती. नीट आहे का बरं. आपल्या प्रपंचात आपण कसं जगावं 0 ते 9 ची शाळा भरली आणि 8 मॉनिटर होता. 9 मॉनिटर होता. 9 सगळ्यात मोठी संख्या कोणती 9. मग वर्गात जो सगळ्यात मोठा तो मॉनिटर. आमच्या पूर्वीची शाळा तुम्हाला आताच नाही माहिती मला. तो मॉनिटर होता. सगळ्या संख्या गप्पा होत्या. मुलं सगळ्या संख्या गप्पा होत ते एकच संख्या शोधून अभ्यास करत होती. तिचं नाव 8. फक्त अभ्यास करत होती. बोलत नव्हती कुणाबरोबर पाहत नव्हती काही नाही फक्त ती अभ्यास करत होती. 9 उठला कुणाचं नाव नाही लिहिलं पण 8चं नाव फळ्यावर लिहिलं. गुरुजी सांगायचे ना कुणी गप्पा मारल्या गोष्टी केल्या अभ्यास नाही केला मॉनिटर म्हणून फळ्यावर नाव लिहून मी आल्यावर पाहतो त्याने 8चं नाव फळ्यावर लिहिलं. 8ने काही संकोच नाही म्हणत बाळाला का लिहिलं काय लिहिलं. मग 8ला काहीच फरक पडत नाही. हे 9च्या लक्षात आलं तर 9 उठला. नीट आहे का प्रपंचातलं उदाहरण आहे आपल्याला. आपण किती एकामेकाला फसवणूक करतो ना याच्यासाठी जरा युक्तिवाद आहे बघा. 9 उठला आणि 8च्या कानशिलात मारली. काय केलं 8च्या कानशिलात मारली. 8 रडायला लागला. अरे 9 मी काहीच नाही केलं रे बाबा. मी व्यवस्थित अभ्यास करत होतो. मी कुणाबरोबर बोललो नाही गप्पा नाही कुणाकडे पाहिला नाही कुणाची पेन घेतली नाही पेन्सिल घेतली नाही कुणाच्या दप्तराला हात लावला नाही तरी सुद्धा मला मारलं. एवढे प्रश्न 8च्या ऐकायचे तर मग 9 खजील झाला. त्याला वाटलं आता काहीतरी सुधारणा करून ठेवू पण आता मारून झालं आता काही करू शकत नाही. मग 8ने त्याला प्रश्न केला का मारलं मला. मग 8 आणि 8च्या प्रश्नाचं उत्तर 9 देत असताना त्यांनी सांगितलं तू माझ्यापेक्षा बारीक आहे ना अधिकार आहे माझा तुला मारायचं म्हणून मारलं. आता हे मारतात 40 माणसाचं कुटुंब फक्त पुस्तकात राहिलं. पूर्वीच्या काळी 5-5, 10-10 वर्ष आयुष्यभर एकत्र राहायची पूर्वीच्या काळी. आता नाही राहिलं ते.
मग सांगितलं मग आठ विचार करत होता, रडता रडता विचार करत होता, अरे माझ्यापेक्षा कोणीतरी लहान असेल ना, मी मॉनिटर नाही वर्गातला, पण माझ्यापेक्षा कोणीतरी लहान असेल ना. मग आठाने 7 रडायला लागला, 7ला ते उत्तर मिळालं, 7ने 6ला, 6ने 5ला, 5ने 4ला, 4ने 3ला, 3ने 2ला, 2ने 1ला मारलं. आता 2 रस्ता असो, आलेला जीव एक दिवस जाणार हे ईश्वरी सत्य असले तरी कोणत्या वळणावरती जावं लागेल त्याच्यावरती दुःखाची तीव्रता त्या ठिकाणी अवलंबून असते. नाही म्हटलं तरी मातेला परिपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी लाभलं. मुलाबाळाच्या नातवंडाचा सुखाचा संसार पाहण्याचं भाग्य त्या ठिकाणी मातेला लाभलं. की माता जाण्यानं या कुटुंबाला जे दुःख झालेलं आहे या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत. मी माझ्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांचे नेते, या राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याही वतीनं या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी वाहतो. ओम शांती. यानंतर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चांदवली बुद्रुकचे माजी सरपंच उत्तमराव थोरात यांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण तर पाहिलं तर कुटुंबाची सर्व पार्श्वभूमी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. मी ते रिपीट करणार नाही, परंतु मातेचं महत्व महाराजांनी देखील सांगितलं. जगात सारं काही मिळतं पण आई मिळणार नाही, आईचं प्रेम मिळणार नाही. ज्यांची आई गेली त्यांना परत आईचं प्रेम मिळणार नाही. या मातेची 2 मुलं असतील किंवा 1 मुलगी असेल त्यांना निश्चितपणानं आपल्या आईची उणीव आयुष्यभर त्या ठिकाणी जाणवत राहणार आहे. खरं पाहिलं तर हे 4 भावांचा परिवार दशरथ तात्यांचं मार्गदर्शन या परिवाराला नेहमी राहायचं आणि कुटुंबाला एकत्रित ठेवण्याचं काम तात्यांनी या ठिकाणी केलं. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय लोक आता संकुचित वृत्तीचे झालेले आहेत. फक्त मी, माझी बायको, माझी पोरं याच्या पलीकडे त्यांना काही दिसत नाही. आपले रक्ताचे नाते, आपली भाव हे त्यांना दिसत नाही. कारण शेवटी आपण म्हणतो या बोटाला लागलं तर शेजारच्या बोटाला सरायला लागते. तसं वेळ आल्यानंतर कळतं की आपला भाऊ, आपल्या घरातली माणसं किती महत्वाची असतात. म्हणून पहिली जी जुनी माणसं होती कुटुंब एकत्रित बांधून ठेवायची. आणि असं काही नाही, जो कुटुंब प्रमुख असतो त्याला प्रत्येकाचं सगळं समजून घ्यायचं असते, प्रत्येकाच्या अडचणी समजून घ्यायच्या असतात आणि त्या पद्धतीने चालायचं असतं. महाराजांनी देखील मागाशी खूप व्यवस्थित सांगितलं. तर अलीकडच्या काळामध्ये माणसं ज्या पद्धतीने वागतात, परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा त्याची आठवण आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. आपलीच माणसं आपल्याला कामाला येतात. म्हणून या कुटुंबाचं हे विशेष आहे की एकत्र कुटुंब बांधून ठेवण्याचं काम त्यांनी केलं. आणि हे करत असताना खरं पाहिलं तर शेतीतूनच हा परिवार पुढे आला आणि शेतीतून कष्ट करत करत आपल्या सगळ्या मुलांना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं आणि सर्व क्षेत्रामध्ये आज ही मुलं त्या ठिकाणी आपलं स्वतःचं कर्तृत्व त्या ठिकाणी सिद्ध करू शकली. आणि ह्या खरोखर गोष्टी या ठिकाणी उल्लेखनीय आहे. आणि म्हणून बोलण्यासारखं खूप आहे. काकस्पर्श झाल्यानंतर जास्त बोलू नये. मी आधीच काही न बोलता एका आदर्श मातेला आपण सर्व उपस्थितांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती. या ठिकाणी या मातेच्या नाती प्रांजल बांगर आदरांजली अर्पण करण्यासाठी येईल आणि नंतर साक्षी बांगर सर्वांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज आपण येथे आमच्या लाडक्या आजीच्या स्मरणार्थ जमलो आहोत. आमच्यासाठी आजी म्हणजे फक्त आजी नव्हती, ती आमचं घरपण होती. त्यांच्या अस्तित्वाने घरात आनंद आणि ऊब होता. आजीचं जीवन अतिशय साधं होतं, पण त्यांचं मन समुद्र एवढं विशाल होतं. त्यांनी आम्हाला संस्कार दिले, एकत्र राहायला, प्रेमाने जगायला व एकमेकांना आधार द्यायला शिकवलं. त्यांचं प्रत्येक वाक्य म्हणजे शिकवण आणि त्याचं प्रत्येक हसू म्हणजे आश्वासन. त्यांच्या मांडीवर बसून गोष्टी ऐकणे, अंगाई गीत ऐकून गाठ झोपणे, त्यांच्या हाताचे जेवणाचा चव घेणे या आठवणी आजही जिवंत आहेत.
आजीच्या हाताची साधी भाकर म्हणजे आम्हाला राजशाही थाट वाटायचा, कारण त्यांचं त्यामध्ये निस्वार्थ प्रेम होतं. आजी म्हणजे मायेचं झाड होत्या, सावली देणारं, आधार देणारं, कधीही न थकणारं. त्यांनी कधी स्वतःसाठी जगलं नाही. त्यांच्या आनंदाचा केंद्रबिंदू आम्हीच होतो. त्यांनी आम्हाला शिकवलं, खरी श्रीमंती ही पैशात नसते, कायम एकत्र राहण्यामध्ये असते. घरातल्या एकोप्याने आपुलकीने राहणे. त्यांची आयुष्यभर ही संपत्ती आम्ही असंच जपू. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं हसत मुख कायम आमच्या सोबत असेल. खरं तर त्या आमच्या मनात सदैव जिवंत राहतील, जोवर आम्ही श्वास घेतो तोवर. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरायू शांती देव, हीच आमची सर्वांना प्रार्थना. धन्यवाद. या ठिकाणी या परिवाराने गावामध्ये अनेक ठिकाणी मग श्रीराम विद्यालयाचं बांधकाम असेल, आळंदी या ठिकाणी जी धर्मशाळेचं काम असेल, आमच्या मळ्यामध्ये शिवशंकराचा अखंड नाम सप्ताह असेल किंवा मंदिर उभारणीमध्ये अनेक ठिकाणी योगदान या परिवाराने दिलेले आहे. या मातेच्या स्मरणार्थ काही देणग्या परिवाराने दिलेल्या आहेत. कैलासवासी अखंड सौभाग्यवती सुमन सदाशिव बांगर यांच्या स्मरणार्थ बांगर कुटुंबीय आणि सुरेखाताई निवृत्ती गाडगे यांच्याकडून शिवशंकर मंदिरासाठी देणगी आलेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी बांगर परिवार आणि मीराबाई शंकर इंदोर यांच्याकडून कुटुंबियांकडून आणि सविताताई संदीप मुळे, प्रतीक्षा आशिष कोरकर यांच्याकडून देखील कृष्णशिलेश्वर महादेव मंदिर, महादेव टेकडी बेलसरवाडी यांच्यासाठी देखील देणगी आलेली आहे. कुटुंबियांकडून या मातेच्या स्मरणार्थ कमलाच्या माता मंदिर दावरेवाडी, कल्पनाताई संतोष बालेराव यांच्याकडून देखील कमलाच्या देवी माता मंदिर दावरेवाडी देणगी आलेली आहे. याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सर्वजण या ठिकाणी दसऱ्या विधीच्या निमित्ताने उपस्थित राहिलात. आमच्या बांगर परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करून पसायदानासाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. अन्नदानाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आहे. याची देखील सर्व ग्रामस्थांनी, पाहुणे मंडळींनी, नातेवाईकांनी नोंद घ्यायची आहे आणि पसायदानासाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. पायातील चपला काढायच्या आहेत. महाराजांना विनंती आहे, पसायदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. पसायदान समुदाय सर्वांनी पसायदान म्हणायचे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निपज द्यावे पसायदाने. जे खळांचे व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस धर्म सूर्य पाहो, जो जे वांचित होते गाव प्राणी जातो. वर्षत सकळ मंडळी विश्वनिष्ठांची मानली आली. अनवरत मंडळी भेटूया होता. चला कल्पतरुजे आरो, चेतना चिंतामणीचे आरो. भोरतेजे आर्णव पियुषांचे, चंद्रमेजे आचरण. मार्तंडचे तापहीन, जे सर्वाई सदा सज्जन सूर्य. किंबहुना सर्व सुखी वर्णभूमी लोकी. भजितवादी भोगी अखंडित आदिगंतोपजीये. विशेष लोकीये दुष्टा दुष्टविजय होवावे. एतमुने श्री विश्वेश्वराव आहोई गदान बसावो. येणे विज्ञान देव सुखिया झाला. येणे विज्ञान देव सुखिया झाला. येणे विज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. ताबडतोब पंक्तीला बसून घ्यायचा आहे. सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ सर्वांना विनंती आहे, बांगर परिवाराच्या वतीने सर्वांना विनंती आहे, जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. मळ्यातील सर्व तरुणांना विनंती आहे, वाढायची व्यवस्था आपण सर्वांनी पाहिजे आहे. कुठे
मळ्यातील सर्व तरुणांना विनंती आहे, वाढायची व्यवस्था आपण सर्वांनी पाहिजे आहे. दर्शन हात जोडून दर्शन घ्या. ज्या महिला भगिनींना उपवास आहे त्यांना विनंती आहे ताबडतोब पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या समोरील अलंकापुरी पुन्हा म्हणा. चला नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर बोला पुंडलिकोदर श्री ज्ञानदेव उपकार पंढरनाथ महाराज बसवण्णेश्वर. उद्या आज संध्याकाळी महत्वाचं भाषण देतो. साडेसात सुट्टी आहे ना. या आजच घ्या पोरम पुढे. हा तर मग त्या लांब लचक घ्या. झालं करणार नाही पुन्हा करा ना. मी कॅमेरा चालू होत पर्यंत दोन्ही